आपण पाहताय वंचित सामना न्यूज. आपण पाहताय वंचित सामना न्यूज. मी वंचित सामना पत्रकार आज पोफळी तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी हजर आहे. या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून बुद्ध धम्म आणि संघाबाबत या ठिकाणी माहिती दिली जाते, मार्गदर्शन दिलं जातं, धम्म शिकवलं जातं आणि म्हणून आज या ठिकाणी मी हजर झालेलो आहे. आज वर्षावासानिमित्त हा कार्यक्रम 2.5 महिने चालू होता. या ठिकाणी बुद्धांचे धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित हे पुस्तक, हा ग्रंथ याचं वाचन चालू आहे. या वाचनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी मी आलो आणि माहिती विचारली असता महिला यांनी पुढाकार घेतलेला आहे की आम्ही या वेळेला हा सगळा कार्यक्रम सादर करणार आहोत. तसंच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे मला असं वाटतं की या तालुक्यातली पहिली गोष्ट असावी किंवा पहिली बाब असावी की धम्मावरती आजपर्यंत असं आहे की काही आपले जे वक्ते असतात ते येतात मार्गदर्शन करण्यासाठी, पण महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही 2.5 महिने या ठिकाणी वर्षवासानिमित्त भगवान बुद्धांचे धम्म ग्रंथ वाचन केलेलं आहे, ते मी ऐकलेलं आहे आणि ह्यानंतर आता आम्ही बोलायला सिद्ध झालेलो आहोत. ही फार आनंदाची गोष्ट आहे. मला वाटतं तालुक्यातली पहिली गोष्ट आहे आणि हा आदर्श या तालुक्यातल्या सगळ्या महिलांनी घ्यावा अशी माझी विनंती आहे. तर विचारूया त्यांच्या शब्दामध्ये की त्यांना
त्या संदर्भात काय सांगायचं? बोला. येत्या 7 तारखेला आमच्या गावामध्ये वर्षाची समाप्ती होणार आहे. त्यामध्ये मी 2 शब्द काहीतरी धर्माविषयी माहिती सांगणार आहे. पुढे आता येणाऱ्या 7 तारखेला आमच्या बुद्धवनेचा धम्म या ग्रंथाचा समारोह होणार आहे आणि त्या समारोहानिमित्ताने आमच्या मंडळामध्ये काहीतरी महिला व मी सुद्धा बुद्धवनेचे धम्म याच्यामध्ये मी काय शिकले, काय अनुभवले हे तो थोडक्यात सांगणार आहे. येत्या 7 तारखेला आमचा वर्षाचा उत्सव साजरा करणार आहे. आम्ही ऐकायला आलो इथं. आम्ही काय ऐकलं, काय आम्ही समजलो हे 2 शब्द आम्ही त्या दिवशी सर्व महिलांना तिथे सांगतो. हसू नका. आवाज उत्पन्न केला पाहिजे. जोरात म्हणा, आवाज बोला. त्याच्याबद्दल 2 शब्द बोली. बोल नका. वंदना मैत्री सगळ्याकडून सर्वांना देवी. येत्या 7 तारखेला आमच्या गावामध्ये वर्षावास समाप्ती आहे. तरी आम्ही सगळ्या महिला 7 तारखेला बुद्ध आणि त्याचा धर्म याच्याविषयी माहिती सांगणार आहे. बस एवढे धन्यवाद. आणि 7 तारखेला वर्षावासचा आपला कार्यक्रम समाप्ती होणार आहे. याबद्दल आम्ही 2 शब्द सांगणार आहे. महिला मी वंचित सामान्य पत्रकार पुणे या ठिकाणी आलेलो आहे. महिलांचा फार उत्स्फूर्त सहभाग आहे. काही महिला यायच्या बाकी आहेत, त्या दिवशी बोलणार आहेत आणि ह्या स्वतः इतर महिलांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या 5 वर्षापासून पांडुरंग सुवडकर आणि विनोद भाऊ सुवडकर यांचं मार्गदर्शन गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी लाभत आहे. ते दररोज बुद्धम शरणं गच्छामी, धम्मम शरणं गच्छामी, संघम शरणं गच्छामी, पंचशील आणि त्रिशरण घेत असतात. गेल्या 2.5 महिन्यामध्ये हा वर्षावासाचा कार्यक्रम त्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संदर्भात मला असं म्हणायचं आहे की या मोताळ तालुक्यात येत असताना मोताळ तालुक्याच्या त्या प्रत्येक शाखेमध्ये स्त्रियांनी आदर्श घेतला पाहिजे आणि अशा प्रकारे तुम्ही त्या दिवशी मार्गदर्शन करण्या इतपत तयार झालेला वर्षावाचा कार्यक्रम याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या दोघांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी चांगल्या प्रकारची या ठिकाणी योजना राबवलेली आहे. धन्यवाद. थँक्यू.